सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचं 12वं युनिटचं आज उद्घाटन भारताचे सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब तसेच प्रसिद्ध ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम नुकतीच ज्यांची खासदार म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि आज या 12व्या युनिटचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। मला या ठिकाणी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचं अध्यक्ष या नात्यानं मला निमंत्रण दिलं, या निमंत्रणाला मी मान दिला आणि या ठिकाणी मला आज ही अपॉर्च्युनिटी मिळाली की या कार्यक्रमाला मी उपस्थित राहावं आणि मला या उपस्थित राहिल्याने मला या शिक्षण प्रसारक जे सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळानं माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मला या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी एकच सांगायचं आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये लॉ कॉलेजेसची स्थापना मुंबईमध्ये बऱ्यापैकी झालेली जरी असेल तरी दरवर्षी महाराष्ट्र आणि गोवामधून जवळजवळ 12,000 वकील आज सनद घेऊन बाहेर पडत आहेत। परंतु तरीही वकिलांची संख्या जरी वाढत असेल तरी त्याचप्रमाणे त्यांना जे काम न्यायालयामध्ये काम करण्यासाठी जे वकिलांची गरज आहे ती अजूनही कमीच पडत असते। त्यामुळं विधी महाविद्यालय जे आज स्थापन झालेलं आहे आणि ते पण अगदी आदिवासी पाड्या आणि भांडूप यामध्ये इथं कुठल्याही जवळपास कुठचंही कॉलेज नव्हतं। त्यामुळं इथल्या जवळच्या सर्व विद्यार्थ्यांना लॉ म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा ज्या विद्यार्थ्यांना लॉला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना जवळचं आणि हक्काचं महाविद्यालय आपल्याला मिळालेलं आहे आणि या भांडूपमध्ये आपल्या सर्वांच्या ज्या शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे। मला या ठिकाणी आवर्जून एक सांगायचं आहे की आज या ठिकाणी मी फक्त एवढंच सांगेल की लॉच्या शिक्षणासाठी तुम्ही आवर्जून या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या। तुम्हाला जे काय बार काउन्सिलतर्फे जे काय सहकार्य लागेल त्यामध्ये आम्ही बार काउन्सिलचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला आम्ही बार काउन्सिलच्या तर्फे सहकार्य करू। एवढंच नसेल तर आम्ही बार काउन्सिलतर्फे जे कोर्सेस चालवलेले आहेत की तुम्हाला ज्युडिशियल सर्व्हिस ॲज अ करिअर, त्याशिवाय दुसरा एक कोर्स आम्ही नवीन चालू केलेला आहे पब्लिक प्रॉसिक्युटर जे MPSC तर्फे होतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही कोर्स चालू केलेला आहे। दुसरं म्हणजे क्लेप कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्रॅम, तो फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि महाराष्ट्रातल्या नामांकित वकील निकम साहेबांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे। निकम साहेबांसारखे असे बरेचसे जे नामांकित रिटायर्ड झालेले न्यायाधीश आहेत, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, सेशन्स कोर्टातले सत्र न्यायालयामधील न्यायाधीश यांना आम्ही बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आणि या ठिकाणी ज्यावेळेस विद्यार्थी लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांची पहिली पायरी असते ती महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलमध्ये जाऊन फॉर्म भरून त्या बार काउन्सिलचं सदस्य एनरोलमेंट केली जाते। एनरोलमेंट केल्यानंतर त्यांना पुन्हा एक ऑल इंडिया बार काउन्सिलची एक्झाम देणं हे बंधनकारक असतं। ती परीक्षा त्यांनी 4 आयटममध्ये 2 वर्षामध्ये पास व्हायची। ते जर पास नाही झाले तर त्यांना ती पुढे प्रॅक्टिस करता येत नाही। ती परीक्षा पास झाल्यानंतरच ती पुन्हा त्यांना वकिली व्यवसायात व्यवसाय करता येतो। त्यामुळं मला या ठिकाणी आवर्जून पुन्हा एकदा सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे खानविलकर परिवार यांनी 12वं युनिट आज ओपन केलेलं आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो कारण आपण सर्वजण रामदास आठवले साहेब जे मंत्री महोदय भारताचे त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात। त्यानंतर आपले सर्वांना माहिती आहेत उज्ज्वल निकम की ज्यांनी अतिशय आपला जीवाची पर्वा न करता या देशाच्या न्याय मिळवून देण्यासाठी पीडितांसाठी वकिली व्यवसाय केलेला आहे। त्यांना आपण ऐकूया। या ठिकाणी पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केल्याबद्दल मी पुन्हा एकदा सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे जे संपूर्ण कुटुंब आहे खानविलकर कुटुंब त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।